कळवणचा क्रांतीस्तंभ 11 वर्षापासून बेपत्ता, हुतात्म्यांच्या स्मृतीवर विस्मृतीचा शिक्का। 15 ऑगस्टपूर्वी पुनर्स्थापनेची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी। भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कळवण तालुक्यातील वीर हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी जुन्या तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात उभारलेला क्रांतीस्तंभ मागील 11 वर्षापासून बेपत्ता आहे। तो शोधून 15 ऑगस्टपूर्वी नूतन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात बसवावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निवेदनाद्वारे केली। या आशयाचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांना देण्यात आले। भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा केवळ इतिहासाचा अध्याय नाही, तर तो हजारो बलिदान, त्याग आणि संघर्षाचे जिवंत प्रतीक आहे। या ऐतिहासिक संघर्षात कळवण तालुक्यातील वीर हुतात्मे आणि ब्रिटिश कारावास भोगलेले स्वातंत्र्य सैनिक यांचा सहभाग गौरवशाली ठरला। हाच इतिहास भावी पिढ्यांच्या मनामनात जिवंत राहावा या उद्देशाने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या व सहभाग घेतलेल्या हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी गावोगावी स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार कळवण शहरातील जुन्या तहसील व पंचायत समिती कार्यालय आवारात हुतात्म्याची आणि स्वातंत्र्य सैनिकांची नावे करून एक क्रांतीस्तंभ उभारण्यात आला होता। या क्रांतीस्तंभावर दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि क्रांती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्याची परंपरा होती। मात्र सन 2014 मध्ये प्रशासकीय सुविधा एकत्रित करण्याच्या निर्णयानुसार तहसील व पंचायत समितीसह सर्व शासकीय कार्यालय कळवण शहरातून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर कोल्हापूर फाटा मानूर येथील नव्या प्रशासकीय इमारतीत हलविण्यात आली। त्यानुसार जुने तहसील कार्यालय पाडण्यात आले। मात्र या स्थलांतराच्या वेळी क्रांतीस्तंभ कुठे हलविण्यात आला याची अधिकृत माहिती कधीच देण्यात आली नाही। आज 11 वर्ष उलटूनही या क्रांतीस्तंभाचा ठावठिकाणा नाही। हा क्रांतीस्तंभ फक्त दगडावर कोरलेली नावे नसून स्वातंत्र्य संग्रामातील स्थानिक योगदानाचे भावनिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे सजीव प्रतीक होते। तरी प्रशासनाने 15 ऑगस्ट पूर्वी क्रांतीस्तंभाचा शोध घेऊन नवीन प्रशासकीय इमारतीत पुनर्स्थापना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निवेदनाद्वारे दिलाय। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कुंदन हिरे, जिल्हा उपाध्यक्ष सागर खैरनार, जिल्हा सरचिटणीस संदीप पगार, शहराध्यक्ष रोहित पगार, विलास रौंदड, तन्मय पगार, आदित्य गरुड, नरेश गरुड, प्रणव उपासनी, रोशन पवार, चिराग पगार, केतन जाधव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी केसरी न्यूज कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।